नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. तुम्हाला वाटत असेल एवढं छान मेकअप करून ह्या दोघी मायलेकी कुठं निघाल्या, तर आम्ही निघालो होतो माझ्या मावस भावाच्या लग्नाला आणि हे लग्न होतं संध्याकाळी. तसंच आपले गोलू-मोलूसुद्धा लग्नाला येणार होते. मग आम्ही दोघी बहिणी मिळून संध्याकाळच्या लग्नाला आलो. सकाळी सप्तपदीला यायला काही वेळ नव्हता अहोंकडं, त्यामुळं शक्य नाही झालं. पण मात्र संध्याकाळी आलो वेळेत. इथं आता नवरदेव नवरीला जे काही आतओवाळणी आहे ते ओवाळून घेत आहेत आणि आता नवरदेव नवरीची एंट्री चालू झालेली आहे. आता थोड्याच वेळात लग्न लागणार होतं. काही जे पत्रिकावरती वेळ दिला त्याच वेळेला अगदी 10 मिनिटं आधी असं लग्न लागलं. आता नवरदेव नवरी स्टेजवरती तर गेलेच, तर हे काही जे मावस भाऊ आहे ते माझी मावशी आणि मी दोघे एकाच गावात दिलेलो आहोत आणि एकाच भावकीमध्ये. त्यामुळं पटकन दिवशी येणं शक्य झालं नाही, तर दुसरीकडं असतं तर खूप म्हणजे लांब, तर मग शक्य नव्हतं इतक्या लवकर येणं. वेळेतच आले आणि लग्नाच्या वेळेला हजर झाल्यामुळं काही शूट वगैरे काही घेणं झालं नाही. त्यानंतर आमचे गोलू मोलू आले होते. मग आता गोलू मोलूला घेण्यातच सगळ्यांचा वेळ गेला. सगळे छान असं गोलू मोलूला बारी घेत होते. त्यानंतर लग्न लागलं. जास्त शूट केलाच नाही, कारण शूट करायला वेळच भेटला नाही. वेळेवर लग्नाला गेलो आम्ही. त्यानंतर हे माझं पिल्लू, याला घेतलं होतं मी थोड्या वेळ लग्न लागूस तर, कारण थोडंसं गरमी होत होती तिथं, त्यामुळं लेकरं जरा परेशान झाले होते. तशीच माझी जीवा भावाची फ्रेंड आणि तसंच माझी आई, मामी आणि माझी बहीण तुम्हाला इथं दिसत आहेत. स्वामीनीसुद्धा दूध पित आहे. हा आहे माझ्या मामाचा मुलगा आणि माझे छोटे मामा, त्यानंतर माझा मुलगा. आता हे गावाकडं आलेत म्हणल्यावर आमच्या दिदीचं असं चाललं होतं याला साडी घालायची आणि मुलीला सोडून मुलालाच साडी घालत होती. खरंच लहानपणीच्या काही आठवणी असं काही छोटे बाळं पाहिले की लक्षात येतात. त्यानंतर आमच्या पिल्याचा आहे बड्डे. हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आणि धावपळीचे दिवस चालू होते, खूप लग्न होते, त्यामुळं त्याला काही शक्यच झालं नाही ऑनलाईन गिफ्ट घेणं. मग म्हणलं चल तुला काय घ्यायचं, तर त्याचा नाद लागला होता की आई मला बॅट घ्यायची म्हणून, सध्या सुट्ट्या आहेत. मग तसंच दुकानामध्ये घेऊन आले, कारण 8 वाजले होते. 8 वाजता आले. म्हणलं चल घी कोणती घ्यायची, तर मग त्यांनी घेतली. पहा, काही वेळेस आपण लाखाचं गिफ्ट देऊ द्या तरी मुलांना जे पाहिजे असतं ते दिलं तरच त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. पण माझं काही असं काही तोंड सुजलं होतं. सध्या खूप धावपळ चालू आहे आणि खूप बाहेरच्या साड्या घेतल्या जातात पिको फॉलला आणि परत लग्नाला जायचं, एवढं काही म्हणजे शक्य होत नाही. पण चला, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर माझ्या नणंदबाईंनी त्यांचे दोन्ही मुलं घेऊन केक पाठवला होता. मग म्हणलं चला त्यांचाच केक कट करा. भेटूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर स्वराज, हॅपी बर्थडे टू यू. घाला दादू खाऊ त्याला केक. मेवणे मेवणे कापत आहे ना ते बघ. हां,